महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ करण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सर्व स्तरातील अधिकाऱ्यांना 1 महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. या कालावधीत उत्पन्न वाढीसाठी ठोस परिणाम दिसून आलेले नाहीत तर संबंधित अधिकाऱ्यांवर बदली अथवा निलंबनासारखी कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं. मंत्री सरनाईक म्हणाले की एसटी ही केवळ वाहतूक सेवा नसून राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. शासनानं कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्या मान्य करून मोठा दिलासा दिलाय. त्यामुळे आता व्यवस्थापन आणि अधिकारी वर्गानं आपल्या जबाबदारीचं भान ठेवून उत्पन्न वाढीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणं आवश्यक आहे. यंदाच्या एप्रिल आणि मे महिन्यात भाडेवाढ लागू असूनही एसटीला मोठा तोटा सहन करावा लागलाय. वर्षातील सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या या 2 महिन्यातील घसरण गंभीर असून ती कोणत्या परिस्थितीत स्वीकारली जाणार नाही. राज्यातील 31 पैकी 21 विभाग तोट्यात जाणं ही व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब असल्याचं त्यांनी म्हटलं. महाव्यवस्थापक माहिती आणि तंत्रज्ञान यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली असून त्याद्वारे एसटी महामंडळाची आर्थिक अफरातफर अथवा अनियमिततेची चौकशी करण्यात येणार आहे. प्रत्येक आगार, विभाग, प्रादेशिक कार्यालय आणि मुख्यालयातील अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे स्वतंत्र मूल्यमापन केलं जाणार आहे. एसटीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अधिकारी वर्गांना आता निकाल देण्याची वेळ आहे. काम करणाऱ्यांना संपूर्ण पाठबळ मिळेल, मात्र अकार्यक्षमता, उदासीनता आणि निष्क्रियता खपून घेतली जाणार नाही. 1 महिन्यानंतर कामगिरीच्या आधारे निर्णय घेतले जातील आणि आवश्यक असल्यास बदली, पदोन्नती किंवा निलंबनासारखी कठोर कारवाई करण्यात येईल असा ठाम इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलाय.